Algebra of matrices. Two matrices A and B are said to be conformable for the product AB if the number of columns in A is equal to the number of rows in B. आता इथे हे दोन मॅट्रिसेस आहेत ए आणि बी. ए मॅट्रिसेसची ऑर्डर काय आहे एम बाय एन आणि बी ची काय ऑर्डर आहे एन बाय पी. तर इथे एम हे काय दर्शवतं नंबर ऑफ रोज आणि एन काय आहे एन आहे नंबर ऑफ कॉलम्स. आता इथे मॅट्रिक्स ए चा नंबर ऑफ जे कॉलम्स आहेत तेवढेच इथे बी मॅट्रिक्सचे रो आहेत नंबर ऑफ रोज. इथे एन आहे इथे पण एन आहे. तर इथे एन मात्र मॅट्रिक्स ए चे काय आहेत कॉलम नंबर आहेत म्हणजे 2 आहेत का 3 कॉलम आहेत का 4 आहेत का 5 आहेत कॉलम. तर एन ही संख्या आहे आणि इथे मॅट्रिक्स बी चे एन हे काय आहे ते हे रोची संख्या आहे. आणि जेव्हा कॉलमची संख्या आणि रोची संख्या सारखी असेल म्हणजे मॅट्रिक्स ए ची कॉलमची संख्या आणि मॅट्रिक्स बी ची रोची संख्या जर सारखी असेल इथे एन आहे इथे पण एन आहे तेव्हाच इथे प्रोडक्शन होऊ शकेल इथे मल्टिप्लिकेशन होऊ शकेल गुणाकार होऊ शकेल. आणि जो मॅट्रिक्स येईल ह्यांचा गुणाकार करून यांचं मल्टिप्लिकेशन करून जो मॅट्रिक्स येईल त्याची ऑर्डर काय आहे एम बाय पी. एम इथे काय आहे नंबर ऑफ रोज आणि पी काय आहे इथे नंबर ऑफ कॉलम्स. आता इथे एक्झाम्पल आहे मॅट्रिक्स ए मध्ये एलिमेंट्स आहेत A11 A12 A13 आणि मॅट्रिक्स बी मध्ये एलिमेंट्स आहेत B11 B21 B31. तर इथे मॅट्रिक्स ए ची ऑर्डर काय आहे रो किती आहे इथे रो इथे फक्त एकच आहे पण कॉलम किती आहे फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम म्हणजे ऑर्डर काय येणार ह्या मॅट्रिक्सची 1/3 1 रो अँड 3 कॉलम. आता बी हा मॅट्रिक्स बघा ह्याच्यामध्ये कॉलम किती आहेत आणि रो किती आहे तर ह्याच्यामध्ये कॉलम एकच आहे व्हर्टिकल जो असतो त्याला आपण कॉलम म्हणतो ना हॉरिझॉन्टलला रो म्हणतो. मग रो किती आहेत 1 2 3 फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो म्हणजे 3 रोज आहे आणि कॉलम मात्र एक आहे. मग अशा वेळेस इथे प्रॉडक्ट हे पॉसिबल आहे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे कारण नंबर ऑफ कॉलम्स ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन बी. इथे कॉलमची संख्या किती आहे 3 आहे आणि इथे रोजची संख्या किती आहे 3 आहे ह्या मॅट्रिक्समध्ये त्यामुळे आपण इथे ए बी काढू शकतो. सोल्युशन नंबर ऑफ कॉलम्स ऑफ ए इक्वल टू नंबर ऑफ रोज ऑफ मॅट्रिक्स बी दॅट इज 3. इथे कॉलम किती आहे 3 आणि इथे रो किती आहे 3 आहे त्यामुळे इथे आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. देअरफॉर प्रॉडक्ट ए बी हा जो मॅट्रिक्स येईल तर ह्याची ऑर्डर काय असणार आहे आता ह्या मॅट्रिक्सची 1 into 1 1/1 1 रो अँड 1 कॉलम. आता इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं ह्या दोन मॅट्रिक्सचं. आता पहिल्यांदा आपल्याला A11 नी कशाला मल्टिप्लाय करायचंय दुसऱ्या मॅट्रिक्स मधला जो नंबर आहे त्याला करायचे A11 इंटू B11 आणि आता काय करायचंय कोणतं चिन्ह द्यायचंय तर अधिक प्लस करायचंय A12 नी मल्टिप्लाय करायचंय A21 ला A12 नी मल्टिप्लाय करायचंय B21 ला प्लस A13 नी मल्टिप्लाय करायचंय B31 ला आणि इथे मल्टिप्लिकेशन करून आन्सर लिहायचंय. इथे मल्टिप्लिकेशन करून आन्सर इथे मल्टिप्लिकेशन करून आन्सर आणि त्यांच्यामध्ये काय आहे इथे त्यांच्यामध्ये ॲडिशन आहे. ह्यांच्यामध्ये ॲडिशन करायची बेरीज करायची आणि ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती असणार आहे 1/1 कॉलम एकच आणि रो पण एकच. एक्झाम्पल सेकंड आहे लेट मॅट्रिक्स ए कंटेन्स एलिमेंट्स 1 3 2 अँड ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 1/3 1 रो 3 कॉलम. एकच रो आहे हॉरिझॉन्टल म्हणजे रो आणि व्हर्टिकल म्हणजे कॉलम. इथे एकच रो आहे आणि कॉलम किती आहे इथे फर्स्ट सेकंड आणि थर्ड 1 रो अँड 3 कॉलम. याची ऑर्डर आहे 1/3. आता मॅट्रिक्स बी मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत 3 2 1. मॅट्रिक्स बी ची ऑर्डर काय आहे 3/1 म्हणजे 3 रोज आणि 1 कॉलम. फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो आणि एकच कॉलम. तर इथे मल्टिप्लिकेशन हे होऊ शकतं प्रॉडक्ट हा होऊ शकतो गुणाकार इथे आपल्याला करता येईल कारण नंबर ऑफ कॉलम्स इन ए इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन बी. इथे 3 आहे आणि इथे 3 आहे नंबर ऑफ कॉलम्स इन ए इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन बी. इथे आपण प्रॉडक्ट करू ए बी. आधी मॅट्रिक्स ए लिहून घेऊ 1 3 2 आणि आता बी लिहून घेऊ 3 2 1. त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर कसं करणार आपण कोणत्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं आहे कोणत्या संख्येला. आता 1 आणि 3 मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे 1 into 3 नंतर 1 into 3 नंतर आता मल्टिप्लाय करायचे 3 आणि 2 इथे प्लस घ्यायचे अधिक करायचे
3 इंटू 2, 3 इंटू 2, मग प्लस परत. आता थर्ड एलिमेंट 2 इंटू 1, 2 इंटू 1, 1 इंटू 3 3, प्लस 3 इंटू 2 6, 2 इंटू 1 2, 3 प्लस 2 9, 9 प्लस 2 11. म्हणजे ह्या मॅट्रिक्समध्ये फक्त एकच एलिमेंट आहे. ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 1 बाय 1, 1 बाय 1. एक रो आणि एकच कॉलम, 1 बाय 1. आता इथे आपण ए बी काढला, आता आपण बी ए काढू. देअरफॉर बी ए, आता पहिल्यांदा मॅट्रिक्स आपल्याला हा लिहावा लागेल 3 2 1 आणि ए मॅट्रिक्स नंतर लिहायचा आहे 1 3 आणि 2. आता ह्याची ऑर्डर आहे 1 बाय 3 आणि ह्याची ऑर्डर आहे 3 बाय 1. तर बी एची ऑर्डर काय येणार? बी ए मॅट्रिक्सची ऑर्डर येणार 3 बाय 3, 3 बाय 3. इथे कॉलम नंबर आणि इथे रो नंबर हे सेम आहे 1 1. म्हणजे ह्यांचा जो आता मॅट्रिक्स येईल त्याच्यामध्ये 3 रो असतील आणि 3 कॉलम असतील. म्हणजेच ऑर्डर काय असणार आहे? 3 बाय 3 असणार आहे. आता इथे जसं आपण ए बी केलं तेव्हा 1 बाय 1 होतं, इथे मात्र 3 बाय 3 येणार आहे. आता इथे जसं आपण ए बी जर मल्टिप्लिकेशन करताना 1नी 3ला मल्टिप्लाय केलं, पण इथे एकाच कॉलममध्ये परत 2 आणि 1 आहेत अजून. मग आपल्याला 3नी काय करायचं आहे? 1ला मल्टिप्लाय करायचं आहे. तसंच 2नी पण 1ला मल्टिप्लाय करायचं आहे, 1नी पण 1ला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 इंटू 1, 3 इंटू 1, 2 इंटू 1 अँड 1 इंटू 1. त्यानंतर काय करायचं आहे? ह्या सेकंड मॅट्रिक्समधला हा 3 नंबर घ्यायचा आहे आणि 3नी 3ला मल्टिप्लाय करायचं आहे, 2नी 3ला आणि 1नी 3ला. ह्याप्रमाणे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 2 1. तर 3नी पहिल्यांदा ह्याला मल्टिप्लाय केलं, नंतर 2नी 1ला मल्टिप्लाय केलं आणि 1नी 1ला मल्टिप्लाय केलं. मग दुसऱ्या वेळेस आपण 3नी 3ला, 2नी 3ला, 1नी 3ला. तिसऱ्या वेळेस 3नी 2ला, 2नी 2ला आणि 1नी 2ला मल्टिप्लाय केलं. आता इथे मल्टिप्लिकेशन करून आपण लिहू 3 इंटू 1 3, 2 इंटू 1 2, 1 इंटू 1 1, 3 इंटू 3 9, 2 इंटू 3 6, 1 इंटू 3 3, 3 इंटू 2 6, 2 इंटू 2 4, 1 इंटू 2 2. आता इथे बी ए हा मॅट्रिक्स आहे आणि ए बी बरोबर 11. त्या मॅट्रिक्समध्ये एकच एलिमेंट आहे आणि त्याची ऑर्डर आहे 1 बाय 1 आणि बी एची ऑर्डर आहे 3 बाय 3. ह्यावरून आपल्याला काय समजतं? जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा मात्र ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. मॅट्रिक्समध्ये हा रूल फॉलो होत नाही. पण एरवी आपण 2 संख्या जर घेतल्या, समजा 2 आणि 5 ह्या संख्या घेतल्या आणि ह्याच्यामध्ये गुणाकार केला, समजा ए इक्वल टू 2 अँड बी इक्वल टू 5 आहे. ए बी केलं 2 इंटू 5 10, बी ए केलं तर 5 इंटू 2 10. मग इथे मात्र हा रूल फॉलो होतो, पण मॅट्रिसेसमध्ये हा रूल फॉलो होत नाही. ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. सॉल्व एक्झाम्पल मधलं एक्झाम्पल 3. मॅट्रिक्स A contains elements -1, -2, -3, 2, 1, 0 and order of this matrix is 3 by 2, 3 rows and 2 columns. Matrix B contains elements 1, 2, -1, -2 and order of this matrix is 2 by 2, 2 rows and 2 columns. Then find AB and BA whichever exist. आता इथे आपण आधी AB काढून मग BA काढू. सोल्युशन. आता इथे मॅट्रिक्स A ची ऑर्डर काय आहे? 3 by 2 आणि B ची ऑर्डर आहे 2 by 2. देअरफॉर ए बी यांच्या मल्टिप्लिकेशन दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन केल्यावर जो मॅट्रिक्स येईल त्याची ऑर्डर काय असणार आहे? 3 by 2. आता जेव्हा आपण बी ए करू, बी ची ऑर्डर आहे 2 by 2 आणि ए ची ऑर्डर आहे 3 by 2. पण इथे नंबर ऑफ कॉलम्स इन बी इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ रोज इन ए, देअरफॉर नॉट एक्झिस्ट. हे आपण करू शकत नाही गुणाकार असा बी एचा, बी इंटू ए. पण ए बी इज पॉसिबल. हे पॉसिबल आहे पण हे नॉट पॉसिबल आहे. तर आपण आता ए आणि बीचा काय करू? गुणाकार करू. ए मॅट्रिक्स इथे लिहून घेऊ आपण. ए बी काढायचं आपल्याला. देअरफॉर ए बी इक्वल टू मॅट्रिक्स ए कंटेन्स एलिमेंट्स अँड मॅट्रिक्स बी कंटेन्स एलिमेंट्स 1 2 -1 अँड -2. ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करायचे आणि जो मॅट्रिक्स येणार आहे ए बी तो 3 by 2 म्हणजे 3 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. 3 rows and 2 columns असा असणार आहे ते मॅट्रिक्स असणार आहे. आता इथे मल्टिप्लिकेशन कसं करणार आपण? -1नी 1ला मल्टिप्लाय करायचं आहे, -2नी -1ला मल्टिप्लाय करायचं आहे, -1नी 1ला, -2नी -2ला आणि इथे राहायचे. मग -1 × 1 1, -2 ×
निगेटिव्ह 2 इंटू निगेटिव्ह 1 म्हणजे 2, यांच्यामध्ये प्लस आहे, प्लस 2 इंटू 1, 2 इंटू 1 2 प्लस 2, निगेटिव्ह 1 इंटू 1, निगेटिव्ह 1 इंटू 1 निगेटिव्ह 1 इथे. आता नंतर सेकंड रो घ्यायचा आणि सेकंड रोनी परत ह्या कॉलमला मल्टिप्लाय करायचे. आता सेकंड रो घेतला आपण, सेकंड रोनी ह्या फर्स्ट कॉलमच्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचे. निगेटिव्ह 3 इंटू 1 निगेटिव्ह 3, 2 इंटू निगेटिव्ह 2 मीन्स निगेटिव्ह 2. आता थर्ड रो घ्यायचा आहे, थर्ड रोनी ह्या कॉलमला मल्टिप्लाय 1 इंटू 1 1 अँड 0 इंटू निगेटिव्ह 1 0. आता त्याच्यानंतर आपल्याला कॉलम चेंज करायचा आहे. कॉलम आता हा घ्यायचा आहे आणि हा रो घ्यायचा आहे. निगेटिव्ह 1नी मल्टिप्लाय करायचे 2ला, निगेटिव्ह 2, निगेटिव्ह 2 इंटू निगेटिव्ह 2 मीन्स 4 4 प्लस 4. आता रो नंबर चेंज करायचा आहे, निगेटिव्ह 3 आणि 2नी मल्टिप्लाय करायचं सेकंड कॉलमला. निगेटिव्ह 3 इंटू 2, निगेटिव्ह 3 इंटू 2 6, निगेटिव्ह 2 इंटू निगेटिव्ह 2 मीन्स निगेटिव्ह 4. आता थर्ड रो घ्यायचा आहे आणि थर्ड रोनी मल्टिप्लाय करायचं आहे ह्या कॉलमला 1 इंटू 2 अँड 0 इंटू 0 निगेटिव्ह 2 मीन्स 0. ते सॉल्व करू आपण. निगेटिव्ह 1 प्लस 2 1, निगेटिव्ह 2 प्लस 2 2, 5 निगेटिव्ह 5, निगेटिव्ह 10 1 अँड 2, 3/2. 3 रोज, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो अँड 2 कॉलम, फर्स्ट कॉलम अँड सेकंड कॉलम. तर ह्याप्रमाणे आपल्याला हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सॉल्व एक्झाम्पलमधलं एक्झाम्पल 4. लेट A is a matrix containing elements 3, 2, -1, -2, 5 and 4 and order of matrix A is a 2/3, 2 rows and 3 columns. Now matrix B contains elements 3, -3, -4 and 2 and order of matrix B is 2/2, 2 rows and 2 columns. Find AB and BA whichever exist. आता इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन AB आणि BA घ्यायचे. तर एचं मल्टिप्लिकेशन होतं का नाही ते बघायचं आपल्याला. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स A इज 2/3 अँड ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स B इज 2/2. नाउ हिअर नंबर ऑफ कॉलम्स in A is 3 and which is not equal to number of rows in B. Therefore, AB is not possible, not exist or not defined. Number of columns in matrix A is not equal to number of rows in matrix B. Therefore, AB is not possible or not exist. आता BA मल्टिप्लिकेशन करू आपण. B इंटू A. Bचं ऑर्डर काय आहे 2 इंटू 2 आणि Aची ऑर्डर 2 इंटू 3, 2 इंटू 3. आता इथे 2 आहे, इथे पण 2 आहे. Therefore, BA is possible, exist. Why? Because number of columns in matrix B equal to number of rows in matrix A equal to 2. तर मॅट्रिक्स बी मध्ये 2 कॉलम्स आहेत आणि मॅट्रिक्स बी मध्ये 2 रो आहेत. या दोन्हीची संख्या सारखी आहे, त्यामुळे आपण BA करू शकतो. BA म्हणजे मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स B इंटू मॅट्रिक्स A हे पॉसिबल आहे. आता इथे आपण मल्टिप्लिकेशन करू B इंटू A, मॅट्रिक्स B इंटू A. पहिल्यांदा मॅट्रिक्स आपल्याला B लिहायचा आहे आणि नंतर A लिहायचा आहे. बिकॉज नंबर ऑफ कॉलम्स इन B इक्वल टू नंबर ऑफ रोज इन A. B इंटू A इक्वल टू -3, -3, -4 2 आणि A आहे 3, 2, -1, -2, 5 and 4. Order of matrix B is 2/2, 2 rows and 2 columns. Order of matrix A is 2/3, 2 rows and 3 columns. इथे पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम बरोबर दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो, त्यामुळे इथे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. आता इथे आपण हे मल्टिप्लिकेशन करू. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हा रो घ्यायचा, ह्या रोनी ह्या रोला मल्टिप्लाय करायचे आणि आन्सर लिहायचे. मग 3 इंटू 3 9 प्लस -3 इंटू -2 मीन्स 6 प्लस 6. आता इथे आपण कॉलम बदलू, हा इथला आणि ह्या कॉलमला मल्टिप्लाय करू ह्या रोनी आणि इथे लिहायचे 3 इंटू 2 6 अँड -3 इंटू 5 मीन्स -15.
आता कॉलम हा चेंज करू, ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे. रो तोच ठेवला आपण. 3 इंटू -1, -3 इंटू 4, -12. आता इथे आपल्याला रो चेंज करायचा आहे पूर्ण, आणि पहिला कॉलम घेऊ आधी इथे. -4 इंटू 3, -12. 2 इंटू -2 मीन्स -4. तर कॉलम चेंज करायचा, हा कॉलम घ्यायचा. -4 इंटू 2, -8. 2 इंटू 5, 10 प्लस 10. आता थर्ड कॉलम घ्यायचा. -4 इंटू -1, -4 इंटू -1, 4. निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह मीन्स 4. 4, 2 इंटू 4, 2 इंटू 4, 8 प्लस 8. आता हे सॉल्व करू आपण. 9 प्लस 5, 15. 6 मायनस 15 मीन्स 15 मायनस 6, निगेटिव्ह साईन. -3, -12, -15, -16, 2 and 12. And order of this matrix is 2 by 3. 2 by 3. Example 5. Let matrix A contains elements 4, -3, 5, 2 and B contains elements -1, 3, 4 and -2. Find AB and BA whichever exist. Now order of this matrix A is 2 by 2 and order of matrix B is also 2 by 2. That is 2 rows and 2 columns. 2 rows, 2 columns. Therefore number of columns in A equal to number of rows in B. Therefore AB is exist, possible, and BA is also possible because order of both matrices is same. Now here number of columns in B equal to number of rows in A. Therefore BA is also exist. इथं आपण दोन्ही प्रकारे मल्टिप्लिकेशन करू शकतो. A इंटू बी असं करू शकतो किंवा B इंटू ए असंही मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. तर आता आपण दोन्ही मल्टिप्लिकेशन करू. ए बी पहिल्यांदा आपल्याला ए मॅट्रिक्स लिहायचं आहे. 4, -3, 5, 2 आणि नंतर बी लिहायचं आहे. आपण ए बी करतोय मल्टिप्लिकेशन ऑफ ए इंटू बी. -1, 3, 4 and -2. Order of A is 2 by 2 and B is also 2 by 2. Number of columns in A equal to number of columns in matrix B. Therefore multiplication is possible. The multiplication करताना काय करायचं, आधी हा इथला रो घ्यायचा. ह्या रोनी ह्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. पहिल्यांदा 4 नी -1ला म्हणजे -4. -3 इंटू 4, -12, -12. आता आपण कॉलम चेंज करू. 4 इंटू 3, 12. -3 इंटू -2. Negative becomes positive. Multiplication of two negative number is positive number. 3 into 2, 6 plus 6. Now 5 आता रो बदलू आणि कॉलम बदलू. आता रो घ्यायचा आहे 5 आणि 2 आणि इथला हा कॉलम घ्यायचा आधी. 5 इंटू -1, -5. 2 इंटू 4, 8 प्लस 8. तर कॉलम हा कॉलम घ्यायचा आहे. 5 इंटू 3, 15. 2 इंटू -2 मीन्स -4 -4. आता हे सॉल्व करून घ्यायचं आहे. -16, 18, 3 and 11. And order of this matrix is 2 by 2. इथे आपण BA काढू. BA तिथे आपण ABचं मल्टिप्लिकेशन काढलं तर BAचं मल्टिप्लिकेशन काढायचं आहे. आधी B मॅट्रिक्स लिहायचं आहे. B -1, 3, 4, -2. नंतर A घ्यायचा आहे. 4, -3, 5, 2. 4, -3, 5, 2. आता ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2 by 2. ह्याची पण 2 by 2. नंबर ऑफ कॉलम्स इन B इक्वल टू नंबर ऑफ कॉलम इन रो नंबर ऑफ रोज इन B A. त्याच्यामुळे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. नंबर ऑफ कॉलम्स इन B इक्वल टू नंबर ऑफ रोज इन A.
आता इथे मल्टिप्लिकेशन करू आपण. इकडे जसं केलं तसंच हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. फक्त इथे आधी आपण ए मॅट्रिक्स घेतला होता आणि नंतर बी घेतला होता. आता आपण बी आधी घेतला आहे आणि ए नंतर घेतला आहे. आता ह्या रोनी ह्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. -1 × 4 -4, 3 × 5 15. तर कॉलम चेंज करायचा आहे इकडला. -1 × -3 3, 3 × 2 6, 3 × 2 6 प्लस 6. आता रो चेंज करू. -4 × 4 16, -2 × 5 -10. तर कॉलम चेंज करायचा. 4 × 3 -12, -2 × 2 -4, -4. हे आपण सॉल्व करू. BA = 11, 3 + 6 9, 16 - 10 6, 16 - 10 6 आणि -16. आता ह्याची ऑर्डर पण 2/2 आहे. आता इथे ए बी आणि बी बघा, बी ए बघा सारखं आहे का नाही. ए बीचा मॅट्रिक्स बघा आणि बी एचा मॅट्रिक्स. त्याहून आपण काय लिहू शकतो, हेन्स ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. ते करस्पॉन्डिंग एलिमेंट्स बघा, इथे -16 आहे, इथे मात्र 11 आहे, इथे 18 आहे, 9 आहे, 3 आहे, 6 आहे, 11 आहे आणि -16 आहे.